नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आजच्या भागात आपण पाहणार आहोत दक्षता जनजागृती सप्ताह 2020. त्यालाच म्हणतायत सतर्क भारत समृद्ध भारत. हे या सप्ताहाचं थीम आहे. व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया. केंद्रीय सतर्कता आयोग, ज्याला आपण दक्षता आयोग असंही म्हणतो, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, त्यांच्यामार्फत 27 ऑक्टोबर 2020 पासून तर 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत, म्हणजे 27 ते 2 हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सर्व केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांमधून, शासकीय संस्थांमधून, शासकीय उपक्रमांमधून, तसेच सर्वत्र जनतेमध्ये देखील सतर्क भारत आणि समृद्ध भारत या विषयाची जनजागृती व्हावी, मोठ्या प्रमाणावर सेन्सिटायझेशन व्हावं, याच्यासाठीचा हा एक उपक्रम आहे. पूर्ण देशासाठी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रशासनामध्ये सचोटी आणण्यासाठी CVC म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ही एक अपेक्स बॉडी आहे किंवा एक सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह, ज्याला आपण म्हणतो व्हिजिलन्स अवेअरनेस वीक, साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून सलगपणे ते गेली 20 वर्ष असा दरवर्षी साधारण 5 ते 6 दिवसाचा सप्ताह साजरा करतात. त्यांचं असं निरीक्षण आहे की जिथे जिथे भ्रष्टाचार आहे तो रोखण्यासाठी आणि लढण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी कर्मचारी, जनता आणि शासन व्यवस्थेचे जे म्हणून स्टेकहोल्डर्स असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला पाहिजे. आयोगाचं असंही मत आहे की भ्रष्टाचार हा एक कर्करोगासारखा रोग आहे, ती एक अनैतिक प्रथा, ज्याला आपण अनएथिकल प्रॅक्टिस म्हणतो, ती आहे. आणि त्यामुळं सार्वजनिक व्यवस्थेवरचा जनतेचा, लोकांचा विश्वास उडतो आहे. शिवाय व्यवस्थेचा जो आत्मविश्वास असतो तो देखील कमी होतो आहे. प्रशासनामध्ये सचोटीला अत्यंत महत्त्व असतं, म्हणून सचोटीला प्रोत्साहन देणं आणि जनतेचा विश्वास संपादन करणं हाही या सप्ताहाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. दरवर्षी केंद्रीय दक्षता आयोग असा सप्ताह साजरा करतात आणि सर्वत्र अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी लोकसेवक आणि जनतेची जी काही कमिटमेंट असती ती कमिटमेंट अधिक मजबूत करण्याचा या व्यवस्थेचा प्रयत्न आहे किंवा अशा सप्ताहांचा उद्देश आहे. प्रत्येक वर्षी एक वेगळं थीम त्याच्यासाठी घेतलं जातं. यावर्षीचा जो थीम आहे तो आहे सतर्क भारत समृद्ध भारत, व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया. प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा आणि ज्याला आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग SOP म्हणतो, अशी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया ज्याला आणण्याच्या उद्देशाने CVC म्हणजे दक्षता आयोगाच्या वतीने हा प्रयत्न करतात. आणि भ्रष्ट व्यवहारांची व्याप्ती कशी कमी करता येईल यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या दृष्टीने जनजागृती निर्माण करणे हा या सप्ताहाचा उद्देश असतो. आपण जर पाहिलं तर काही थीम्स आपण पहा. 2010ला जनरेशन ऑफ अवेअरनेस अँड पब्लिसिटी अगेन्स्ट करप्शन, म्हणजे जे काही प्रयत्न चालू आहेत ते प्रचंड वेगानं का होईना पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध चाललेले आहेत. 2011 साली पार्टिसिपेटिव्ह व्हिजिलन्स ज्याला आपण म्हणतो सतर्कता म्हणजे नेमकं काय, आपण हिंदीतून म्हणतो चौकन्ना राहण्याचं आहे. व्हिजिलन्स म्हणजे अलर्ट राहणं, सजग राहणं, सतर्क राहणं. आणि हे फक्त व्यवस्थेतल्या माणसाने नाही तर प्रत्येक नागरिकाने देखील आता सतर्क राहिलं पाहिजे. आणि आजूबाजूला जर चुकीचं काही घडतं आहे, कायद्याच्या विरुद्ध घडतं आहे, भ्रष्ट मार्गाने घडतं आहे, तर ते कुठल्या तरी यंत्रणेच्या निदर्शनास, की जी यंत्रणा त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकेल, ते निदर्शनास आणलं पाहिजे. नसेल तर आता राईट टू इन्फॉर्मेशनसारखं एक मोठं आयुध किंवा ज्याला आपण नवीन एक टूल म्हणतो सुशासनाचं, ते हाती आलेलं आहे, त्याचा उपयोग करता येऊ शकेल. हल्ली माध्यमं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यांच्याकडे जाता येऊ शकतं. त्यांच्यामार्फत अशा गोष्टी निदर्शनास आणल्या जाऊ शकतात. नसेल तर आता 5वं स्तंभ लोकशाहीचा होतो आहे, ते सोशल मीडियाज किंवा ज्याला समाज माध्यमं म्हणतो त्यांच्यामार्फत देखील अशी गोष्ट उजेडात आणली जाऊ शकते. 2013मध्ये थीम होतं प्रमोटिंग गुड गव्हर्नन्स, पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ व्हिजिलन्स. शेवटी आपला सर्व प्रवास
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि प्रजासत्ताक झाल्यापासून आपला जो प्रवास चालू आहे तो सुशासनाच्या दिशेनं चालू आहे. आणि म्हणून सुशासन, ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, ही इव्हॉल्विंग प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये व्हिजिलन्सचं एक अत्यंत पॉझिटिव्ह असं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून 2013मध्ये हे थीम ठेवलं होतं. 2015मध्ये प्रिव्हेंटिव्ह व्हिजिलन्स ॲज ए टूल ऑफ गुड गव्हर्नन्स, सुशासनाच्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह व्हिजिलन्स किंवा प्रतिबंधात्मक सतर्कता, दक्षता ही महत्त्वाची असल्याने ते थीम ठेवलं होतं. 2016मध्ये पब्लिक पार्टिसिपेशन इन प्रमोटिंग इंटिग्रिटी अँड इरॅडिकेटिंग करप्शन, त्याच्यामध्ये लोकसहभाग असल्याशिवाय टाळी कधीच एका हातानं वाजत नाही. समाजातले काही घटक व्यवस्थेतल्या काही घटकांना काहीतरी देण्याचं मान्य करतात तेव्हा भ्रष्टाचार होतो. म्हणून यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन, लोकांची सहभागिता किंवा सहभागीदारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. 2017मध्ये माय व्हिजन करप्शन फ्री इंडिया, भ्रष्टाचारमुक्त देश ही माझी दृष्टी आहे, अशा पद्धतीने 2017मध्ये ठेवलं होतं. 18चा थीम मला लगेच उपलब्ध झालं नाही आणि यावर्षीचं 2020चं थीम आहे व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परट इंडिया, सतर्क भारत, समृद्ध भारत. यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाने 5 सप्टेंबरच्या दरम्यान एक परिपत्रक काढून पूर्ण देशातल्या व्यवस्थेला काय करावं याच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी साधारण अशा सूचना येतात की प्रत्येक ठिकाणी या 5 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये, या सप्ताहामध्ये सेमिनार्स घ्यावेत, वर्कशॉप घ्यावेत, जर्नल्समध्ये आर्टिकल छापून आणावेत, पोस्टर्स द्यावेत, प्रदर्शनं भरवावीत, निबंध स्पर्धा कराव्यात, एम्प्लॉईजमध्ये कॉन्टेस्ट असाव्यात, जनतेमध्ये कॉन्टेस्ट असाव्यात, विद्यार्थ्यांच्या कॉन्टेस्ट घ्याव्यात आणि निरनिराळ्या पद्धतीने 5 दिवस सततपणे व्याख्यानं ठेवावीत आणि 5 दिवस सततपणे एकाच विषयावरती, एकाच थीमवरती सततपणे लोकजागरण करत राहावं. आणि असं करत असताना आतली व्यवस्था जी आहे, आतल्या व्यवस्थेमध्ये काम करणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्याही मध्ये मानसिक बदल आणि भ्रष्टाचाराविषयीची चीड निर्माण व्हावी आणि कोणतीही भ्रष्टकृती व्यवस्थेमध्ये होऊ नयेत आणि बाहेरच्यांनी कुणी करण्यास भाग पडलं तर तिथे देखील होऊ नये, यासाठीचं जे काही जनजागरण आहे ते करावं. यासाठी साधारण काही एरियाज लोक दक्षता आयोग ठरवून देत असतं. त्यामध्ये आहे लँड मॅनेजमेंट, त्याला जमीन व्यवस्थापनाच्या बाबतीतले जे मुद्दे आहेत त्यात तिथे जास्त भ्रष्टाचार होतो किंवा तिथे जास्त तक्रारी होतात म्हणून तो इश्यू पाहावा. अलॉटमेंट ऑफ हाऊसेस, ज्याला आपण निवासस्थानाचं वाटप केलं जातं किंवा निवासस्थानं वाटली जातात, त्याच्या संदर्भातल्या गोष्टी पाहाव्यात. पेमेंट अँड अदर बेनिफिट्स, जिथे जिथे म्हणून पैशाचे व्यवहार होतात अशा व्यवहारांमध्ये जास्त दक्षता घ्यावी. मॅनेजमेंट ऑफ ॲसेट्स, जे काही तुमचे मालमत्ता असतात त्याचं जे काही व्यवस्थापन आहे. शिवाय ज्या तक्रारी येतात त्या तक्रारींच्या बाबतीत जे काही निपटारा असतो त्याच्या संदर्भात या सप्ताहामध्ये जास्तीचं काम करावं. नंतर निरनिराळ्या व्हिजिलन्स ऑफिसरकडे किंवा चौकशा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडं ज्या तक्रारी प्रलंबित असतील त्या तक्रारी या 5 दिवसामध्ये प्राथम्याने त्या काढाव्यात. नंतर व्हिजिलन्स केसेस पेंडिंग बिफोर व्हेरिफिकेशन, जर CVCकडे अशा त्यांनी देखील त्या काढाव्यात. ज्या मेजर पेनल्टीच्या प्रोसिडिंग्ज असतील, ज्याला आपण दंडाच्या केसेस म्हणतो, त्या देखील याच्यामध्ये निपटारा करावा. मायनर पेनल्टीच्या, किरकोळ शिक्षेच्या जे काही प्रकरणं असतील ते देखील पाहावेत. नंतर जे इन्स्पेक्शन्स करायचे असतात निरनिराळ्या ठिकाणचे, ते इन्स्पेक्शन्स करावेत. प्रिव्हेंटिव्ह व्हिजिलन्स मेजर्स जे असतात ते मेजर्स घ्यावेत. जेंडर सेन्सिटायझेशन जे काही आहे, लैंगिकच्या बाबतीतलं जे काही जाणीव जागृती आहे ती देखील केली पाहिजे. नंतर टेक्नॉलॉजी, ITचा युसेज आणि गव्हर्नमेंटचे जे काही मुद्दे आहेत त्या देखील पाहावेत. नंतर जे ऑडिट रिपोर्ट निरनिराळ्या वेळी आलेले असतात तिथे निरनिराळ्या चुका किंवा शॉर्टकमिंग्स किंवा जे काही होतं आहे ते दाखवलेलं असतं, त्याचा देखील या सप्ताहामध्ये आढावा घ्यावा. अपडेशन ऑफ रूल्स, रेग्युलेशन्स अँड गाईडलाईन्स, खरं तर पूर्ण प्रोसेसचं जे काही रिइंजिनिअरिंग असतं त्या दिशेनं विचार या सप्ताहाच्या निमित्ताने प्राथम्यानं करावा. सिस्टम इम्प्रूव्हमेंट अंडरटेकन, ज्याला आपण म्हणतो की व्यवस्थेचं पुनर्रचना, पुनर्लेखन, अशा ज्या काही बाबी आहेत त्या या सप्ताहाच्या निमित्ताने ठळकपणे करता येतात. ठळकपणे वृत्तपत्रात त्याच्या बातम्या येऊ शकतात, लोकांच्या समोर ते येतं, लोकांच्या ज्या तक्रारी येतात त्याच्यावर कारवाई होते असं लोकांना वाटतं. त्यामुळे एक व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे ते वाढायला मदत होऊ शकते आणि एकूणच भ्रष्टाचाराबद्दल जी सगळ्यांच्या मनामध्ये चीड असते ती चीड या निमित्ताने बाहेर येते आणि त्याच्यावरती थोडं काम होऊ शकेल अशी त्याची इच्छा आहे. जसं दक्षता आयोग केंद्र शासनाच्या सर्व विभागांसाठी
सूचना देतं आणि त्या सूचना जशाच्या तशा काटेकोरपणे पाळल्या जातात. तसंच 2000 सालापासून आपल्याही देशामध्ये अशा सूचना दिल्या जातात. आपल्याही देशामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जातो. राज्य सरकारचे सर्व कार्यालय, राज्य सरकारचे सर्व उपक्रम, राज्य सरकारच्या सर्व ज्याला आपण निम्न सरकारी व्यवस्था असतील त्यांच्यामध्ये देखील अगदी त्यांनी तेच इंग्रजीतलं जे काय आहे ते मराठीमध्ये या ठिकाणी करून त्यासाठीचा एक शासन परिपत्रक 21 ऑक्टोबरला काढलेलं आहे आणि ते सर्वत्र पाठवलं. त्याच्यासोबत कमिशनचं जे काही पत्र आहे ते देखील पाठवलं. माननीय राज्यपाल महोदय यांनी 14 ऑक्टोबर 2020ला याबाबत शुभेच्छा संदेश देखील दिलेला आहे आणि हा संदेश देखील जेव्हा 27 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालयामध्ये एकत्र जमतील तेव्हा मुख्यमंत्र्यांचा आणि राज्यपाल महोदयांचा दोघांचेही संदेश वाचून दाखवावेत. तसंच केंद्रीय दक्षता आयोगाने जे काही पाठवलेल्या सूचना आहेत त्या देखील सांगाव्यात आणि निरनिराळे कार्यक्रम 5 दिवस 7 दिवस सतत म्हणजे आयोजित करावेत आणि लोकांना अधिकारी कर्मचारी शिवाय कार्यालयात येणारे निरनिराळे स्टेक होल्डर्स शिवाय जनता त्या सर्वांना या कार्यक्रमाचं या सप्ताहाचं आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्याचं जे महत्त्व आहे ते पटवून द्यावं. इथे महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य हे असं म्हणतात की दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आपण राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करीत आहोत. सुराज्य व सुशासन प्रक्रियेत भ्रष्टाचार एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचारामुळे एकीकडे देशाच्या प्रगतीचा वेग तर खुंटतो तर दुसरीकडे सामान्य गरजू नागरिक शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतो. यास्तव सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांनी आपापले व्यवहार अधिकाधिक पारदर्शी ठेवावेत. तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी समाजाप्रती, राज्याप्रती तसेच देशाप्रती आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवावी. यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा भर सतर्क भारत, समृद्ध भारत निर्मितीवर आहे. हा सप्ताह केवळ एक उपचार न राहता प्रत्येकाने या समृद्ध भारत निर्मितीसाठी वैयक्तिक तसेच संस्थात्मक योगदान दिले पाहिजे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्वजण मुक्त नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया अशी शुभेच्छा संदेश आणि असा संदेश सर्वांसाठी महामहिम राज्यपाल महोदयाने दिलेला आहे. तसंच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी देखील संदेश पाठविला आहे. त्यामध्ये केंद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2020 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ही निश्चित समाधानाची गोष्ट आहे. नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या दरम्यान विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असा आहे. लोकहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचारामुळे अडसर निर्माण होतो, विकास कामांची गती मंदावते. त्यामुळे अशा जनजागृतीच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांनी घटकामध्येही जागरूकता आणणे आवश्यक ठरते. त्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनाची शक्य आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम सर्वदूर आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावेत अशी अपेक्षा या निमित्ताने मी करतो. यातून जनता आणि प्रशासनादरम्यानचा विश्वास वाढीस लागून महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग आणखी प्रशस्त होईल असा विश्वासही मला वाटतो. या दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अभिनंदन. तसेच यातील विविध उपक्रमाकरिता सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी मनापासून शुभेच्छा असे 2 संदेश या ठिकाणी मांडलेले आहेत. यानंतर ह्या सतर्कता आयोग ज्याला आपण दक्षता आयोग म्हणतो किंवा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणतो, त्यांनी इंटिग्रिटी अ वे ऑफ लाईफ, इमानदारी एक जीवनशैली असा एक निर्णय 2016मध्ये घेतला आणि त्यांनी इंटिग्रिटीसाठी म्हणजे प्रामाणिकपणा, ऑनेस्टी ही वाढली पाहिजे याच्यासाठी 2 प्रकारच्या प्रतिज्ञा तयार केल्या. एक नागरिकांसाठीची प्रतिज्ञा आहे, दुसरी कॉर्पोरेट्स किंवा निरनिराळ्या संस्था ज्या आहेत संस्थांसाठीची प्रतिज्ञा आहे. इथे जे URL दिलेले बघा https://pledge.cvc.nic.in याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला ह्या दोन्ही प्लेज किंवा प्रतिज्ञा उपलब्ध होतील. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रामाणिकपणा आणि सचोटीची उच्च पातळी पाळण्याचे वचन दिले पाहिजे असं साधारण याच्यामध्ये आपल्याला दिसतं. नागरिक आणि संघटना सचोटीच्या उद्देशाला पुष्टी देऊ शकतील
आणि इतरांना भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची प्रेरणा देऊ शकतील अशी ऐच्छिक सचोटीची प्रतिज्ञा आयोगाने निश्चित केली आहे। आणि 27 ऑक्टोबरला म्हणजे ज्या दिवशी हा सप्ताह सुरू होतो त्या दिवशी 11 वाजता सर्व संस्थांमध्ये एकाच वेळी सर्व कर्मचारी, अधिकारी, त्यांचे जे काही स्टेक होल्डर्स असतात ते स्टेक होल्डर्स आणि जनता देखील अशी ही प्रतिज्ञा करू शकते आणि ती करावी असा सर्वांचा संदेश आहे। आणि म्हणूनच व्यापक जनजागृतीसाठी, या सर्व मुद्द्यांच्या व्यापक जनजागृतीसाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी करतो आहोत। सत्यनिष्ठेची जी प्रतिज्ञा 11 वाजता होते त्यामध्ये नागरिकांसाठी जी प्रतिज्ञा आहे ती आहे, इंग्लिश मराठी दोन्ही पण आहे। आपल्या देशाची आर्थिक, राजनीतिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे, असा माझा विश्वास आहे, असं प्रत्येक नागरिकाने म्हणायचं आहे। या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व भागधारक जसे की सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र यांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, यावर माझा विश्वास आहे। प्रत्येक नागरिकाने सावध राहायला पाहिजे आणि सदा सर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकांबाबत वचनबद्ध असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत साथ द्यायला पाहिजे। अतः मी शपथ घेतो की जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करेन, जनहितामध्ये कार्य करेन, व्यक्तिगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेमागची माहिती योग्य एजन्सीला देईल। ही ऑर्गनायझेशनच्यासाठीची एक इंटिग्रिटीची प्लेज आहे, हिंदीत आणि इंग्रजीत देखील आहे। पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, खरं तर जेव्हा 2000मध्ये सप्ताह सुरू झाला जागृतीविषयीचा, तेव्हा हा कायदा नव्हता माहिती अधिकाराचा, पण 2005 पासून माहिती अधिकाराचा कायदा आला आणि पारदर्शकतेच्या, उत्तरदायित्वाच्या आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईला आणखी एक वेगळं आयाम मिळालं आणि हा लढा अधिक मजबूतपणे सुरू झाला। माहिती अधिकार कायद्यामुळे शासन आणि नागरिक अधिक जवळ यावेत, शासन आणि प्रशासनात पारदर्शकता, खुलेपणा आणि नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण व्हावी असे अभिप्रेत आहे। आता हा कायदा येऊन देखील 15 वर्ष झालेली आहेत। माहितीच्या अधिकारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झालेली आहे, होत आहे। प्रत्येक नागरिक सार्वभौम आहे हे आत्मभान हळूहळू आता नागरिकांमध्ये येताना दिसते आहे। हा प्रगल्भ लोकशाहीच्या दृष्टीने सुरू झालेला एक प्रवास आहे आणि म्हणूनच हा भ्रष्टाचार जे कर्करोग झाल्यासारखा व्यवस्थेला झालेला कर्करोग आहे, हा कर्करोग देशाच्या जलद प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा आहे। हा वरपासून खालपर्यंत सगळ्यांना जाणवतं आहे। खरं तर या देशाला, या देशाच्या जनतेला आणि या देशाच्या लोकमनाला भ्रष्टाचार नको आहे, त्यांचं मन आतून आक्रोश करतं आहे। ही खरी जर सर्व स्तरावर अशी लढाई, ज्याला आपण रुथलेस लढा किंवा रुथलेस फाईट जर द्यायची असेल, निर्दयपणे लढा द्यायची असेल, तर देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय यासह प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी पूर्णपणे आपण भ्रष्टाचार दूर केला पाहिजे अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी, व्यवस्थेतल्या लोकांनी म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांनी, शिवाय बाहेरच्या लोकांनी देखील याबाबत गंभीरपणे विचार केला पाहिजे। आज आपला देश हा आपला एका ट्रान्झिशनमधून आपण जातो आहोत, एका संक्रमणामधून जातो आहोत। आपण कोरोनाच्या अत्यंत साथीच्या या रोगानं पूर्ण अर्थव्यवस्थेला आज कमकुवत केलेलं आहे, अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे। या देशाची सर्वात मोठी शक्ती, ज्याला आपण समृद्ध आणि सतर्क आणि समृद्ध भारत जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपला सर्वात मोठी स्ट्रेंथ काय? आपली युवा शक्ती खूप मोठी आहे आणि या संक्रमणाच्या काळामुळे आज युवा शक्ती बेकारीच्या खाईमध्ये लुटली गेली आहे आणि आज आपली, ज्याला सगळ्यात मोठं म्हणजे महाशक्ती होण्याचं जे काही आपलं रॉ मटेरियल आहे, युवा या देशाचा, जवळपास 50 ते 60% युवक या देशामध्ये आहेत आणि आज ते बेकारीच्या खाईमध्ये लोटले जात आहेत। खरं तर भ्रष्टाचार आणि ज्याला आपण गोपनीयतेचं वलय आहे, हे कुणालाच नको आहे आणि म्हणून नवे उद्योग येतील, आपण स्वयंनिर्भरतेचा घोष आपण करतो आहोत आणि या दिशेनं जर पुढे जायचं असेल तर नव्या नोकऱ्या देखील निर्माण होतील
अर्थव्यवस्था देखील अत्यंत वेगानं ग्रो होईल. पण यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जी काही कलोनियल व्यवस्था होती, ज्याला आपण गोपनीयतेचं कल्चर होती, ती आता कुणालाही नको आहे. अर्थव्यवस्था सुधारायची असेल, सर्वांना पुढे जायचं असेल, आपला पर्यटन उद्योग सुरू व्हायचा असेल, आपली एनर्जीची जी काही चाल आहे ती वाढायची असेल, या सगळ्या गोष्टी जर का वाढायच्या असतील तर व्यवस्थेमधला ठिकठिकाणचा जो भ्रष्टाचार आहे आज सर्वत्र आपल्याला एक दिसतो, तो आक्रोश आहे मनात. जनतेच्या मनामध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत प्रचंड आक्रोश आहे. लोकांच्या दिलेल्या टॅक्समधला करातला पैसा बँकांमध्ये ठेवला जातो आणि बँकांमध्ये काही टोळकं येतं आणि सर्व बँकांमधून कर्ज घेऊन तो डुबवून निघून जातं. तेव्हा लक्षात ठेवा, या देशातला युवक, या देशातला प्रामाणिक मनुष्य, या देशातला सर्व प्रामाणिक जी माणसं असतील त्यांच्या व्यथा, त्यांच्या मनामध्ये होणारा जो काही आक्रोश आहे हे कोण वाचतं हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांनी जाणलं पाहिजे की गुप्त गोष्टी ठेवणं, विशेष कोणाकडे ज्याला आपण डिस्क्रिशन म्हणतो तो डिस्क्रिशन असणं, अपारदर्शी पद्धतीने व्यवहार करणं हा संपूर्णपणे भ्रष्टाचाराचाच मार्ग आहे. आणि यावरती मोठा हल्ला चढवला पाहिजे. आतल्याही माणसांनी खुलेपणानं बोलायला शिकलं पाहिजे आणि सर्व नागरिकांनी त्यांची जी घटनात्मक कर्तव्य किंवा घटनात्मक ड्युटी आपण ज्याला कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे ती आता पाळली पाहिजे. तेव्हा निर्भयपणे या सर्वांना सामोरं जाण्यासाठी या सप्ताहाच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज मी इथेच थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना सांगा, त्याने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा. आणि पुन्हा नव्या विषयावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.